नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येतेय. वाल्मिक कराड संदर्भातील बातमी आहे. वाल्मिक कराडला घेऊन एसआयडी, सीआयडी, बीड पोलीस आता केजमध्ये दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड याला घेऊन पोलीस केजमध्ये दाखल झाल्याचं कळतंय. केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला नेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर कराडची वैद्यकीय तपासणी करण्याची शक्यता आहे. शिवाय त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं. आजची सुनावणी ही केज न्यायालयाच्या व्यतिरिक्त बीड कोर्टात चालवली जाण्याची शक्यताही आहे. सूत्रांनी अशी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे. एकंदरीतच वाल्मिक कराडला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कालच त्याला केज न्यायालयात हजर केलं गेलं होतं. त्याच्यावरती मकोका लावला गेला होता आणि त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात दाखल केलं जाणार आहे. मात्र केज न्यायालयाच्या ऐवजी त्याला बीड कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कारण बीडमध्येच याआधी मकोका संदर्भात खटले चालवले गेले आहेत, म्हणून कराडची सुद्धा सुनावणी तिथे होऊ शकते. तर बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी बांधव मात्र चांगलेच आक्रमक झालेले आहेत. ओबीसी बांधवांनी बीड सोलापूर महामार्ग अडवून धरलेला आहे. वडगाव फाटा इथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. ही प्रमुख मागणी घेऊनच ओबीसी नेते रामेश्वर वाघमोडे यांच्यासह आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण पाहतोय. बीड सोलापूर हायवे त्यांनी रोखून धरलेला आहे. एकीकडे कराडवरती आज न्यायालयामध्ये खटला चालणार आहे, तर दुसरीकडे त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी रास्ता रोको केला जातोय आणि बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण सध्या दिसत आहे. एकीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी बीडमध्ये रस्ता रोको केलाय, तर दुसरीकडे परळी बंदची हाकही देण्यात आलेली आहे. कराडला मकोका लावल्यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय. परळीतली दृश्य आहे. सगळी दुकानं सध्या बंद आहेत, रस्ते सुद्धा सामसूम दिसत आहेत, कारण की आज कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिलेली आहे. आणि यानंतर वळूया टॉप 50 कडे. परंतु त्याआधी महाकुंभ संदर्भातील अनेक अपडेट्स समोर येत आहेत, त्यांचा सुद्धा वेगवान आढावा घेऊयात. आता महाकुंभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक उत्सव बनलाय. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानसह इस्लामिक देशही महाकुंभमेळ्यात रस घेत असल्याचं दिसतंय. गुगल ट्रेंड्सनुसार कुंभमेळा सर्च करणाऱ्या देशांच्या यादीत पहिलं नाव पाकिस्तानचं दिसतंय. दिग्गज टेक कंपनी गुगलनेही महाकुंभाची नोंद घेतलेली आहे. दरम्यान गुगलवरती महाकुंभ असं सर्च केलं की संपूर्ण गुगल होमपेजवरती फुलांचा वर्षाव होतोय. महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत आहेत आणि त्यातच इटलीमधल्या एका तरुणीचा श्लोक सध्या व्हायरल होतोय. त्रिभुवन पोषिनी शंकर तोषिनी केलविषमोषिनी. मराठी अभिनेता सौरभ चौगुलेंनी प्रयागराज इथे जात महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आहे. त्यांनी स्नानही केलंय. शाही स्नान आणि गंगेत सूर्याला अर्घ्य देतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलाय. नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न होणार आहे. आज होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी देश विदेशातील भक्तगण इस्कॉन मंदिराजवळ येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी इस्कॉन मंदिराबाहेर भक्तिगीत गात राधाकृष्णाच्या जयघोषात नृत्य करण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात होम प्रतिपद विधी संपन्न झालेली आहे. लाखो भाविकांनी यासाठी उपस्थिती लावली होती. होमविधी झाल्यानंतर मानाच्या 7 नंदीध्वजांनी प्रदक्षिणाही घातली. पुण्यातील शिरूर तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवरती परिणाम होतोय आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
सागरी किनारा मार्गालगत अमरसन्स उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनानं अखेर रद्द केलाय। ब्रिज कँडी इथले रहिवासी संघटनेच्या विरोधामुळे प्रशासनानं अखेर माघार घेतली आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खोदकाम केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचं अधिदान करावं लागणार आहे। मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केलेली आहे। टॅक्सी भाडं 4 रुपये प्रति किलोमीटर तर रिक्षाचं भाडं 3 रुपये प्रति किलोमीटरनं वाढवण्यासाठीच संघटना आता आग्रही झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाडेवाढ झाल्यास ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होऊ शकतं, तर टॅक्सीसाठी किमान भाडं 28 रुपयांवरून 32 रुपये होईल। मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरतीच म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतील सुमारे 3 ते 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे। त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार। महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे। गेले 2 दिवस औषध पुरवठा बंद होता। औषध वितरकांची 50% थकबाकी पुढील 2 आठवड्यात तर राहिलेली थकबाकी 15 फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचं लेखी आश्वासन महापालिकेनं औषध वितरकांना दिलंय आणि म्हणून सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झालाय। पुणे शहर आता रात्री चकाचक होणार आहे। सकाळी शहर स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय। रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहनं यांचं नियोजन सुरू करण्यात आलंय। शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येईल। निलंबित ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरनं जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलंय। त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज न्यायालयात सुनावणीही होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे मानवावरती होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ होतीये। त्यामुळेच आता बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार सुरू आहे। राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिली आहे। नाशिकच्या नांदगाव शहरात 2 लहान मुलांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकल्यानं दोघेही जखमी झालेत। त्यांच्यावरती नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेत। यातील सोनू ठाकरेला पुढील उपचारासाठी मालेगाव इथे हलवण्यात आलंय। बंदी असूनही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे। मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना जळगाव शहरात घडल्या आहेत। रामेश्वर कॉलनीतील 7 वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झाला आणि याशिवाय दुचाकीवरती जाणाऱ्या महिलेसह 2 जणांच्या गळ्याला गंभीर दुखापतही झाली। संक्रांत निमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेत असताना नायलॉनचा मांजा हा विक्रेत्यांच्या जीवावरती उठणारा ठरलाय। त्यामुळे नायलॉन मांजावरती पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजा आणि वापरासही बंदी असलेला 200 किलो प्लास्टिक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुणे महापालिकेच्या 80 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत। पालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या 80 शाळांमध्ये 3 कोटी 80 लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत। इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चात बचत होत असल्यानं इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढा वाढलाय। त्या तुलनेत चार्जिंग स्टेशनची संख्या सुद्धा वाढली आहे। दरम्यान ईव्हीच्या विक्रीत दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यानंतर 4 चाकींना मागणी आहे। विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेचं काम 77% पूर्ण झालंय। मात्र अद्यापही मेट्रोच्या काटशीच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे आणि म्हणून मेट्रो प्रकल्प रखडलाय। प्रकल्प रखडल्यानं 2026 मधील नवी डेडलाईनही हुकण्याची चिन्ह आहेत। नागपुरात मानसोपचार तज्ज्ञानं अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ केलाय। लैंगिक छळादरम्यान फोटो काढून ब्लॅकमेल करत असलेल्या एका तरुणीच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आलाय। पॉस्को अंतर्गत लैंगिक छळाच्या आरोपात डॉक्टराला अटकही करण्यात आलेली आहे। उजनी धरणातून यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या। माढ्याचे तहसीलदार विनोद ननवरे आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी ही मोठी कारवाई केली आहे।
भोर शहरातील श्रीपती नगरात एकाच रात्री 4 घरात चोरी झालेली आहे. बंद असलेली 4 घरं फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 26 लाखांचा रोख लंपास केलेला आहे. पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या आहेत आणि याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवरती गुन्हा दाखल केला आहे. संभाजीनगरात विभागीय क्रीडा संकुलाच्या सुमारे 22 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी झाली आहे. 21 डिसेंबरला संकुलातील घोटाळ्याप्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारनं कुटुंबातील सदस्य, मैत्रीण आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं हा घोटाळा केला होता. पुण्यात चक्क बिर्याणी चोर पाहायला मिळालेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलवरती चोरट्यांनी डल्ला मारलाय. भूक भागवण्यासाठी हॉटेल फोडल्याची माहिती आहे. बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैदही झालेत. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराणच झालेत. वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभाग दखल घेत नसल्यानं आता ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे. कर्नाटक खानापूरच्या धर्तीवरती हत्ती पकड मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गावातील सरपंचांनी केलेली आहे. नाशिकच्या सातपूर भागात शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, म्हणून नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेच्या हद्दवाढीसाठी वेटाळा ग्रामस्थांचा विरोध दिसून येतोय. पवनी नगर परिषद हद्दीत पाहिजे तसा विकास झालेला नाहीये. त्यातच वेटाळा हे गाव नगर परिषदेच्या मध्ये समाविष्ट झालं तर गाव विकासापासून दूर होईल आणि म्हणून हे गाव नगर परिषदेत समाविष्ट होऊ नये, म्हणून अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचं 2025 हे वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी केली गेली आहे. भाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न बिथरता अतिशय शांत उभं असल्यानं हा अंदाज बांधला गेला. तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. हमी केंद्रातील सोयाबीन खरेदीसाठी 13 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही अंतिम मुदत संपल्यानंतर मुदतवाढीचे आदेश यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलेत. सुधारित आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनची खरेदी होणार आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पामतेलाचे भाव वाढल्यानं भारतात पामतेलाची आयात कमी होतीये, तर सोया तेलाची आयातही वाढतीये. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या 2 महिन्यांमध्ये पामतेलाची आयात 24% कमी झाली आहे, तर सोया तेलाची आयात 73% वाढली आहे. पंतप्रधान मोदी सोबत महायुतीच्या आमदारांची बैठक होणार आहे. नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान आणि आमदारांची बैठक होईल. मोदींसोबत होणाऱ्या बैठकीआधी शिवसेनेची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये होणाऱ्या चर्चेबाबत आणि प्रेझेंटेशनबाबत या ट्रायडंटच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे. काँग्रेस मुख्यालयाचाही पत्ता आजपासून बदलणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलं गेलंय. 24 अकबर रोडवरून आता 9 कोटला रोड असा काँग्रेस मुख्यालयाचा नवा पत्ता आहे. इंदिरा भवन असं त्याला नाव देण्यात आलंय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत आणि अशातच या हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता. तर वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. एक मोठी बातमी सध्या समोर येते. वाल्मिक कराड